शिवपूजा करताना या 3 चुका करू नका. महादेव रागवू शकतात. थांबा, शिवपूजा करताना तुम्ही एक मोठी चूक करत नाही ना? ही चूक इतकी मोठी आहे की 90% लोक नकळत करतात आणि मग म्हणतात पूजा करूनही काही फरक पडत नाही. पण सत्य वेगळेच आहे. चूक आपल्या पूजेतच असते. आज मी तुम्हाला त्या चुका सांगणार आहेत, ज्या टाळल्या तर महादेवाची कृपा नक्की मिळेल. महादेव म्हणजे फक्त देव नाहीत, ते आपल्या जीवनाचा आधार आहेत. जेव्हा सगळे साथ सोडतात तेव्हा महादेव साथ देतात. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, महादेव भावना पाहतात. जर भावना खरी असेल तर लहानशी पूजा देखील मोठी ठरते. जर भावना चुकीची असेल तर मोठी पूजा सुद्धा व्यर्थ जाते. पहिली आणि सर्वात मोठी चूक, मन न लावता पूजा करणं. आजकाल लोक पूजा करतात पण मोबाईलमध्ये असणं, हातात फूल पण डोक्यात विचार काहीतरी वेगळे. अशी पूजा महादेवापर्यंत पोहोचतच नाही. महादेवांना फक्त एकच गोष्ट हवी असते, ती म्हणजे तुमचं मन. म्हणून लक्षात ठेवा, मनापासून केलेली पूजा ही खरी पूजा. दुसरी मोठी चूक, दिखावा करून पूजा करणं. लोकांना दाखवण्यासाठी पूजा करणं, फोटो काढणं, स्टेटस काढणं, ही खरी भक्ती नाही. महादेव कधीच बाह्य गोष्टीवर खुश होत नाहीत. त्यांना हवं असतं ते खरं मन. एक गरीब माणूस फक्त एक बेलपत्र अर्पण करतो आणि दुसरा माणूस मोठी पूजा करतो. पण महादेव कोणावर खुश होतात? ज्याचं मन खरं आहे त्याच्यावर. तिसरी आणि सर्वात धोकादायक चूक, पूजा करूनही वाईट वागणं. जर तुम्ही पूजा करता पण लोकांना दुखावता, खोटं बोलता, वाईट विचार करता, तर महादेव कधीच प्रसन्न होत नाहीत. खरी पूजा म्हणजे चांगलं मन, चांगले वर्तन आणि सत्याचा मार्ग. जर तुम्ही या 3 चुका टाळल्या तर तुमचं आयुष्य बदलू शकतं. महादेवांची कृपा तुमच्यावर कायम राहील. फक्त लक्षात ठेवा, भक्ती मोठी नसते, मन मोठं असतं. आता तर तुम्ही खरे शिवभक्त असाल तर कमेंटमध्ये लिहा हर हर महादेव आणि हा संदेश प्रत्येक शिवभक्तापर्यंत पोहोचवा.